क्या कहते हो दोस्तों? अभी जो थोड़ी देर पहले मैंने ये किया था। हाँ, इसी जैसे लोग कर रहे हैं आजकल सोशल मीडिया पे वीडियो वायरल करते हैं, समाज के हित के बारे में बात करते हैं। नहीं, मैं हित के बारे में बात नहीं करता, यहीं के समाज से हूँ। पिछले 40 साल से देख रहा हूँ कि पॉलिटिकल लीडर, नगर सेवक, आमदार, खासदार, सभी को देख रहा हूँ। मैं इनको टोन करूँगा, सॉरी, टोन भी नहीं करूँगा, न करना है। तो पॉलिटिकल पार्टी ही नहीं, हम लोग खुद एक यहाँ के रहवासी हैं। न हमें वोट मांगना है, न इनके बारे में बात करना है, न इनकी बराबरी करना है, न इनके साथ रहना है, न इनको अपना दोस्त समझना है, न दोस्त मानना है, न दोस्त बनाना है। क्योंकि आप लोगों को पता है ये लोग कौन है, क्या पेशा है, किस तरीके से प्रॉपर्टी इनकी बनती है, ये क्या रहते हैं, कैसे रहते हैं, कब क्या थे, आज क्या है, आप लोग को पता है। हम भी यहीं से हैं, अच्छा पढ़ा लिखा हूँ, टैलेंटेड हूँ, और कोई फायदा नहीं, खाली भाषण में बातें करते हैं, कुछ नहीं। मैं खुद पढ़ा लिखा हूँ, मेरे पास डोमिसाइल है, इनकम सर्टिफिकेट, सैलरी सर्टिफिकेट है, इनकम सर्टिफिकेट नहीं है। और भी जो भी है गवर्नमेंट कानूनी दस्तावेज जो भी है, स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट देती है, ये काम है हमारे जहाँ के नगर से। ये तो आमदार, ये तो सब कुछ करते नहीं है, ये सारे में ज़्यादा बिजी है, गटर में ज़्यादा बिजी है। हमारे समाज की बात करते हैं, कोई हमारे धर्म की बात करता है, मैं भी धर्म वाला हूँ, और इंसानियत भी पहले है, पार्टी बाद में, इंसानियत तो है। मज़हब तो हमारा कन्फर्म है, उसको कोई बदली नहीं कर सकता। अगर तुम्हारे जिस देश में, जिस घर में, और तुम्हारे जिस ताल्लुकात है, जिस धर्म से या जिससे भी, वो तुम्हारे को कन्फर्म है, उसको कोई बताने की जरूरत नहीं, टोपी पहन कर या दाढ़ी रख कर। पर ये सब नाटकबाजी बोलतो। अब मराठी बोलूँगा तो मराठी मधले चांगले आहेत मित्रा, तुमच्यापेक्षा चांगले, एक नंबर उत्कृष्ट मराठी बोलतो आणि स्वतः लिहितो पण। तुम्ही काहीतरी करतात, तुम्हाला लोकांना माहित नाही करायचं काय, बस करायचंय, पण पूर्ण काय करायचंय ते त्यांना माहित नाही। फक्त माहिती आहे आता तिथे गटर बनवायचे, बस झालं। पण ही गटर कशी बनवायची, किती वर्षापर्यंत त्याचा प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही फक्त तात्पुरता बघता। समाजाला काय हवं, पोटभर पुरेसं काम पाहिजे, अन्न पाहिजे, रोजगार देत नाही तुम्ही, ते सारे ते खिडक्या, ते तर काम करतच राहणार, BMC करतच राहणार आहे, ते जाऊ द्या, त्याचा काय अर्थ नाही। BMC आहे, बसली आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ, ज्याला म्हणतात महानगरपालिका, बृहन महानगरपालिका है ना। तरी इसको क्या बोल के अर्थ नाही आणि बोलून अर्थ नाही, काय फ्रंट साला बेवकूफ बना के रखे, काम तो दिया नहीं बच्चों लोग को, सिर्फ अपना झोल करते। हंसता हूँ मैं, बस अपने दोस्त लोग भी है उसमें, नाराज मत होना, अपने दोस्त है, जात के धर्म के लोग भी है,
सब झोल बनाए। कोई कमेटी बनाता अपना घर बचाने के लिए, अपने घर पाने के लिए, कोई न्याज की कमेटी बनाता झोल झाल अपना दिखावा करने के लिए। हाँ, गलत है, पागल। क्या होने वाला है इससे? तुम लोग बहुत बड़े अमर भगवान होंगे, क्या होगा? कुछ नहीं करने वाला। हंसी आती है मेरे दोस्त लोग पे। मेरे दोस्त भी है इसमें कुछ, हमारे भाई लोग भी है। इधर जा रहे उधर जाते गटर के, थोड़ा साफ सफाई करा के फोटो निकाल तो पागल यार। बेवकूफ लोग अपने लोगों के लिए अच्छी जॉब दो। अपने गांव के जो यंग लड़के लोग, ये सब ध्यान देने से अच्छा ना किसी 10-20 लोगों को अच्छा जॉब दे, चांगला उत्कृष्ट जॉब. गव्हर्नमेंट खात आहे जी तर ऑफिस कायदेशीर चालत आहेत, ज्यांची नवीन प्रोजेक्ट चालत आहेत, तिथं जावं. तुमचे शाखा अध्यक्ष, तुम्हाला हे ब्लॉक अध्यक्ष, तुमचे विभाग जे जे पण कार्यकारी असतात, जे पण कोणत्या पार्टीचे, जे पण कोणती पार्टी, कोणती संस्था जे आपल्याला सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात चांगलं समजतो आणि मी बलवान आहे, माझी पकड या विभागात चांगली आहे, अशा माणसाने या विभागात पूर्णतः रोजगार बनवतो. एवढं मोठं प्रोजेक्ट झाला अडाणीचं, सातबंद मेट्रोचं. तेव्हा तुम्ही आपल्या विभागातली एक 200-500 माणसं तिथे कामावर ठेवली नाही की बाबा आमचं इथे काम चालतंय, आमच्या इथे गावात, आमच्या माणसाला किती जॉब देणार. फक्त तुमचं रोड प्रोजेक्टमध्ये काय चाललंय, कोणता दलाल, कोणतं आहे पार्टी काम करते, कोणचं टेंडर आहे, त्यांच्याकडून आपली मुद्दल पास केली, घेतली आणि त्याचं काय करणार. तुम्ही ठीक आहे वर्ल्ड बँक बनवलंय तुमच्याकडे, तुमची पार्टी, तुम्ही लोकांना, पण केव्हापर्यंत मित्रा? ह्याचा जीव आहे तोपर्यंत, जीव डोकं चालतं तोपर्यंत, तुम्ही आहेत तोपर्यंत. तुम्ही संपलं, सर्व संपलं. काय करणार? असं काय करून जावं, नाव राहिलं पाहिजे आणि 4 लोकांची पोट भरली पाहिजे. गावात किती नवीन पिढीतील मुलं आहेत बघा त्यांना, ते स्वतः नाही करत ते ड्रग्स स्मगलिंग वगैरे. तुम्ही बोलता छोटी छोटी मुलं ड्रग्स विकतात, त्यांना रोजगार नाही. आई कामावर जाते, दुपारची जेवायची वाटते, घरात जेवण्या इतके 3 टाइम अन्न पुरवठा करील इतका पैसे त्यांच्या पाठीशी नाही, शिक्षणासाठी पैसे नाही. एक ॲडमिशन करायला गेले तर तुम्ही 50,000 1,00,000 मोजावे लागतात. कुठून आणणार? भांडी घासतात. 30 ते 40% बाई इथली भांडी घासतात. काय आपलं पोट पुरवठा करतात. तुम्ही मोठमोठी भाषणं देता, मोठमोठी बात बताते, बड़ी बड़ी बातें करते, खाने को सुबह खाए तो शाम के वांदे. बीमारी है तो जेब में इलाज के लिए पैसे नहीं. कुछ आधे बेइलाज के ऐसे मर जाते हैं, जिनके पास पैसा है वो इलाज करते हैं. उनको इलाज कराना भी मुनासिब नहीं हो. हाँ, जो है अपना आदमी उसको करते. तुम लोग तुम्हारा खर्च, तुम्हारे लेवल रखे, तुम्हारा बैनर लगा, बाय बाय करेगा, जो बोलना दादा साहेब. बघा, मी कोणता नेता नाही, राजकारण नाही, कोणत्याही पार्टीशी नाही आणि कोणत्याही पार्टीला मी मदत करत नाही, सहकार्य करत. जी चांगली माणसं असतात, जे चांगलं काम करण्यासाठी येतात, त्यांच्याबरोबर मी सहभागी राहणार आणि सदैव राहणार. पण
घाण काम करतात तिथे त्यांना मी सोडतो. लोकांच्या हितासाठी फायद्यासाठी. मी स्वतः एक ड्रग ॲडिक्ट आहे. मी कोणता चांगला माणूस आहे असं नाही बोलतो. मी ड्रग्स घेतो कधी कधी. कधी कधी म्हणजे कोणी भेटलं असतात, काय रे काय चाललंय बाबा, तर म्हणतो भाय अच्छा तू आहे. कारण मी यांच्याबरोबर राहून वादात येऊ इच्छुक नाही. आणि मी काय एलिगेशन मास्टर पोलिसांसाठी किंवा या ड्रग्स मुलासाठी असं काय कर्म करत नाही आणि करणार नाही. ज्याच्याकडं माझं नाव माझं जे आयुष्य आहे ना ते घाण होणार. असं काय काम करणार हे बघा. नाही मी काय करू इच्छितो पण नाही. काय नाही करू इच्छितो. ॲडिक्ट आहे. काय उरलेली संपत्ती होती आईवडिलांची ज्यांनी मला दिली आहे आईच्या बसून खाण्यासाठी. आणि मी बॅचलर. काय माझी बायको नाही काय नाही. फक्त दोन एक माझे हे झालेले काय म्हणतात त्याला न्यायात खटले चालू आहेत. ते पण तुमच्या विभागातले जी माणसं आहेत गरिबांविरुद्ध. गरीब काय गरीब नाही माझ्यासारखेच आमच्याबरोबर माझ्यासारखे काय मित्र होते. त्यांच्या घराची काहीतरी काय त्याला काय बोलतात भानगड चालू होती. तेव्हा मी गेलो तर तिथे मला पण ह्या लोकांनी धंदा करतायत, धंदा करतोय, धंद्यावाल्यापाशी तुमचं हे. अरे नाही मित्रांनो, मी तिथे गेलो होतो आपल्या कामासाठी. मी तिथे आपली एक NGO संस्था कामासाठी राबवत होतो चांगल्यासाठी, तिथल्या लोकांच्या भविष्यासाठी. तिथले धंदे नव्हते. आम्ही समाजाला सुधारण्यासाठी तिथे पोलिसांबरोबर घेऊन 10 वर्ष अगोदर जेव्हा MD मादक पदार्थ हे इथे निजात झाला होता त्यावेळेस आम्ही तिथे त्यांची धरपकड करून आम्ही त्या काय होते भोईटे तिथे भोईटे त्यांना आम्ही त्यांची तक्रार देऊन कित्येकदा लोकांना 100-150 लोकांना तिथे वरपर्यंत येऊ पण देऊन नाही त्यांना दिलं नाही. कारण ते तिथपर्यंत पोचणार नाही तर माल पुढे जाणार नाही. पण काय होत नाही, किती पण करा ते वाढणार आहे, ते कम नाही होणार, उलट वाढत वाढत जाणार. तशी काय म्हणजे आपण एखादं फळ लावलं झाड लावलं की ते वाढत जाणार. हा सर्वांनी एक काम केलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आणि त्याला काय म्हणतात जास्त पुरेसा पाठिंबा देऊ नका. अशा कारणाने काय ते पाठिंबा दिल्यावर त्यांचं नाव मोठं होतं आणि ते मग अजून जास्त बघून बघून करतात. आज बघा आपल्या गावात मी कोणत्या पार्टीला टोन नाही करत. 8-10 वर्षात एवढी अग्रेसर झालेत आपली मुलं बाळं, आपली भावंड. कामं नाही त्यांना. एक जॉईंट घेतात 150 रुपयाची का 200 रुपयाची पुडी येते, सिगरेटमध्ये घाल, ते रिझला पेपर म्हणतात त्याला काय जॉईंट, त्यांच्यामध्ये घालून दुसऱ्यांबद्दल ते आज ते रिपोर्ट करायचे की हे बघा हा माणूस बघा इथे घेऊन बसला. आज स्वतः ह्यांची मंडळी जे लोकांनी बनवले मंडळ ह्यांची घरची माणसं काय आहे आमच्या इथेच आहे. मी नाव देतो आमचं आहे जे कमिटी आहेत, लबेक नॅच कमिटी, मिलापनगर संस्था, ह्यांचे जे मोठे मोठे वरिष्ठ आहेत ना ह्यांचे पण घराचे नाती, न्यू भारत मित्र मंडळ जेवढे पण आहेत मंडळ मागे पुढे जेवढी पण आहे संस्था, ह्या लोकांची जेवढी मोठी माणसांची जेवढी जे रिलेशन ब्लड ग्रुप वगैरे जे पण असते हे लोक आता ना स्वतः करतायत. आता स्वतः म्हणजे यांची घरातली माणसं करतात, धंदे पण करतायत, पितायत पण, आज देण घेण पण करतात. पण आम्ही एका टायमाला मला आठवतं आहे मी 10-12 वर्षा 14 वर्षापूर्वी फक्त एक सिगरेट स्मोकिंग करायचं तिथे जॉईंट. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना मी ॲडिक्ट आहे, विकत नाही कधी आयुष्यात मी विकलं नाही. आणि कोणाला मी माझा मित्र बनवतो. माझे मित्र सर्व आहेत, मोठमोठे पेडलर पण आहेत, पण ह्या लोकांना मी मित्र बनवलं नाही कारण मी इथं राहतोय. हे माझे मित्र नाही, ह्यांची माझी भेट होते. मी आता पण सांगितलेलं दिवाळी, होळी, सण म्हणजे रमजान असो, बकरा ईद असो, क्रिसमस असो, जैन लोकांचे काहीतरी कोण पण कोणत्या जातीचं कोण म्हणजे म्हणायला गेलं तर आपण
हिंदुस्थान आपलं आहे असं म्हणतात आणि सर्व धर्म आपले, तर सर्व सण पण आपले. आपण मी त्या समाजात आहे. मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. माझं पूर्ण नाव आहे ऐकल्यावर तुम्हाला शॉक वाटणार, अझीज हबीब पठाण. पण जेवढी मी मराठी बोलतो तुम्हाला असं वाटणार की मी काय बोलतोय. काय नाही बोलत, मी मूळचं इथलंच आहे, महाराष्ट्राचं आहे, मराठी माणसं सारखं आहे. पण मी बोलत नाही मी शिवसैनिक आहे, मनसैनिक आहे, का काँग्रेसी आहे, का बी जे पी आहे, ना MIM आहे, काय केजरीवाल झाडूवाला, काय. आम्ही तुमच्यासारखीच होय की तिथली याच गल्लीमध्ये राहणारी, याच गोळ्यामध्ये राहणारी. कोणते मोठे आमचे वडील काय नगरसेवक नाही, का सोसायटीचे चेअरमन नाही, सेक्रेटरी नाही, का आमच्याकडे पाण्याची संस्था नाही, का गटरची संस्था नाही, का टेंडर नाही. आम्ही केलो आहे काय म्हणतात त्याला, ॲडमिन असिस्टंटचं मॅनेजर. माझ्या कंपनीचं नाव आपटे कम्प्युटर एज्युकेशन. नंतर मी केलो फंटास्टिक. मी 20 वर्ष कामं केले. त्याच्याकडे माझे पुरावे आहेत. मी मानधन घेतलं आहे, एम्प्लॉय प्रोटेक्ट फंड घेतलं आहे. सर्व ह्याच्याकडे माझी पूर्णतः पुरावे माझ्याकडे. कोणाची लुबाड केलेली नाही. लुबाड केली पण नसेल तर बँकेची केली असेल तर बँकेची लोन वगैरे जी मी केली असेल तर ते मी पत्रव्यवहार करतो. त्याचा न्याय खटला वगैरे माझं चालू आहे. असं काय माझं देणं घेणं. पण या लोकांना समजवतो, जे यांनी कृत्य केलं माझ्याबरोबर गेल्या 12-14 वर्ष, धडा शिकवणार मी या लोकांना. आई शपथ सोडणार नाही. जेवढा मला लोक काय समजतात मला माहिती नाही, पण मी सोडणार नाही मित्रांनो. तेव्हा खरी शपथ सांगतो, साहेबांना पण सांगतो, आपल्या विभागातल्या आपल्या सेक्शनला पण सांगतो. माझी नोकरी गेली, माझी प्रॉपर्टी गेली, प्रॉपर्टी विकून खातोय साहेब. कोणत्याही राजकारणाशी, धंद्यावाल्याशी माझी कोणाशी मैत्री नाही. मी एक समाजसेवा संस्थेसाठी कामं करत होतो त्या विभागात, म्हणून तिथे मी उभा राहतो, तिथे एक आहे. माझं कोणाशी काही संबंध नाही. परत एकदा बोलूया, संबंध माझे कोणाशी नाही. माझी यांच्याशी मैत्री, कारण मी इथं जन्मलो इथं नाही, सॉरी, मी अंबोली या मूळ गावात जन्मलेलो आहे. आलो मी लहानपणी, म्हणजे 3-4 वर्षाचा असताना मी इथं आलो. अजून काय सांगायची गरज नाही, पण बघा उघडे डोळे करू काय चालू आहे लोकांना, काय करताय बघा. तुम्ही शिवसैनिक असू द्या, मुस्लिम बांधव असू द्या, माझ्या जातीचे, का मराठी बांधव, का जैन, पारसी, शीख, इसाई, कोणतं पण असू, फक्त बघा उघडे डोळे करू हे काय चालायचं आणि कोणाला कोणाची अवकात दाखवायची आणि यांची अवकात काय होती. कालचे भाडकरी आज आपल्यासमोर उभे राहून आपल्यासमोर बोलतात, भाडेकरू हा भाडेकरू. तुम्हीच 50 वर्ष राहून इथे काय सुद्धा केलं नाही. एक लीडर झाला तो, त्याचे 4 रूम झाले, 10 घरं झाले त्याची. आम्हाला आला दादा का बोलू नका, काय बोलल्यावर त्याची माणसं येतील मारतीला. दादा झाले ते, ती पैसेवाला आहेत ते लोक आता. हो, त्यांचं नाव घेऊ नका ना, तर तुम्हाला बघा काय करतील दादा. सॉरी बोलायचं ना, त्यांना शिवी पण काय करायची नाही. बोलतात काय रे शिवी काय केली, असं बोला यांना. व्हायरस सारखा, कोरोना व्हायरस कसा असतो, बोला यांच्या आतमध्ये शिरलं पाहिजे आणि यांचा जीव गेला पाहिजे. गेलं नाही पाहिजे, तळमळ 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 अशी तळमळ तळमळ बोलायचं ना. जय महाराष्ट्र.